जगद्गुरु तुकाराम महाराज, राष्ट्रसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि मला माझ्या जीवनात ज्यांचं प्रत्यक्ष दर्शन झालं, मला ज्यांच्याबद्दल अत्यंत आदर आहे, असे आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी अब्दुल कलाम साहेब यांना वंदन करून, या लोकमान्य गणेशोत्सव मित्र मंडळाचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांनाही वंदन करून, आज या नगदवाडीमध्ये गणेश उत्सवामध्ये जो सोहळा आपण 10 दिवसाचा साजरा करता, यामध्ये आज मला एक बोलवलं, तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल गावकरी, ग्रामपंचायत, गणेश मंडळाचे मी मनापासून आभार मानतो. माझी थोडक्यात ओळख आता सगळ्यांनी करून दिली. परिचय मध्ये संभाजीनगर मध्ये माझे गाव आहे, तिथून 10 किलोमीटर. तुमच्या इथली काही मंडळी आली होती माझ्या गावात पाहायला, गाव पाहिलं, तारीख ठरली आणि तो योग आज जुळून आला. तारीख जरी घेतली तरी योग जुळणं फार सोपं हे असं नाहीये, कारण प्रवासी कटकटी काय 15 लाख किलोमीटर प्रवास झाला माझा आतापर्यंत. 15 लाख, 7,000च्या पुढे गावात गेलो. पण मी शक्यतो तारीख चुकत नाही, वेळ चुकून देत नाही आणि उशिरा पुढे जात नाही. कोणी उशीर काही करून मी उशीर करत नाही. तुम्हाला गंमत वाटेल, मी शेजारच्या गावात चहा प्यायला निघालो 6:45 झाले, इथे आलो म्हणजे आलो, जिथे ड्युटी तिथेच करायचं. भास्कर पेरे माझे नाव आहे, 7वी शिक्षण झालेलं आहे जिल्हा परिषदच्या शाळेत. तिकडे काही नापास करीत नाही म्हणून 7वी झाली. उपजत वारकरी संप्रदायात जन्माला आलो. आई वडील सगळे वारकरी, आजोबा पंजोबा सगळे वारकरी, आम्ही फुकटचे वारकरी, ते वारकरी म्हणून आम्ही वारकरी. घरात 4 वाऱ्या, आषाढी, कार्तिकी, माघ, चैत्र. काय शेतकरी कुटुंबात जन्म, काय लागत नाही. आजच्या घडीला माझ्याकडे तसे बनल्याचं काही भांडवल नाही, मला काही लागतही नाही आणि तसं पाहिलं तर मला काही कमी नाही. साधं आणि सोपं आहे. रोज लोक बोलवते प्रेमानं, गोडीनं, आवडीनं. त्यांना आपल्यापासून काय मिळते मला माहित नाही, पण काहीतरी मिळत असेल म्हणून लोक बोलवतात. देशभर, राज्यभर, इतर राज्यात पण मी जातो. आम्हाला अब्दुल कलाम साहेबांनी शपथ पण दिली होती त्यावेळेस की तुमचं चांगलं झालं, इतरांसाठी काम करा, दुसऱ्यासाठी जा, आणि जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत जात राहायचं, जोपर्यंत हातपाय चालते जायचं. ज्या दिवशी थकलं त्या दिवशी संपलं. 68 वय चालू आहे आता. दुकान कधी बंद पडेल गाडी पता नाही, कधी बी अडचण येऊ शकते आणि कधीही रोखू शकतात. 2दा वाचलो मी, 2 वेळेस गाडीचे ऍक्सिडेंट झाले आणि एक वेळेस एवढा ऍक्सिडेंट झाला भयंकर की गाडी दुरुस्त नाही झाली, एकदम चोरा. 2 पलट्या खाल्ल्या ब्रिजवर. मला काही लागलं नाही, समाजाचे आशीर्वाद. म्हणून या समाजाचे उपकार हे जात राहायचे. का बोलवते लोक मला, काय आहे माझ्यामध्ये असं? काही शिक्षण नाही, कोण्या पक्षाचा कार्यकर्ता नाही, पैशावाला नाही, गाय नाही, बकरी नाही, प्लॉट नाही, गाडी नाही, ढोर नाही, जनावर नाही, मुलगा नाही. मग माझ्याकडे आहे काय? लोक का बोलवतो मला, काय कारण असेल? त्या गावामध्ये 25 वर्ष काम करताना ग्रामपंचायत मध्ये जे काही घडलं, त्या गावचे उपकार आहे. त्यांनी मला 5 वेळेस निवडून दिलं, 25 वर्ष काम करायची संधी दिली आणि त्या 25 वर्षात मला जे काही अनुभव आले किंवा मी जे काही काम केलं ते लोकांनी पाहिलं, सरकारने पाहिलं. माझं गाव राज्यात प्रथम आलं, देशात 5व्या नंबरला आहे माझं गाव, देशात 5व्या नंबरला. चांगला विचार करा. रोज आयुष्य कमी होऊ राहिलं आणि रोज कर्ज वाढू राहिलं, मग भारत स्वतंत्र होऊन आपल्याला फायदा देखत वाटेल? स्वातंत्र्य मिळून आपण तोट्यात आहे हे म्हणणं पाप आहे, पण आहे ते आहे. आपले आजोबा पंजोबा 100 वर्ष जगत होती का नाही? किती वर्ष जगत होती आणि आपण 40 कोणा खाल्ले? कशाने? बरं तेव्हा एवढा पैसा होता का? एवढ्या सुविधा होत्या का?
आपला आजा अडाणी होता, एवढे पैसे नव्हते, तो 100 जगायचा, आम्ही 60च मरलो. उपयोग काय आम्हाला स्वातंत्र्य मिळून? कुठे चुकलं आमचं? आम्ही 120 जगायला पाहिजे होतं आणि कर्ज आमचं कमी व्हायला पाहिजे होतं. दोन्ही असं झालं नाही, उलट झालं. मग याच्यासाठी काय करायला पाहिजे? आता झालं गेलं, कोण चुकलं त्याला नोकरी बसून मजा नाही. मला जे सुचलं ते तुम्हाला सांगतो. तुम्हाला आणखीन काही सुचलं तर तुम्ही करा. मी काय महापंडित असं नाही, मी माझं मत तुमच्यापुढे मांडणार आहे. माझंच करायचं सगळं असं काही नाही, माझा तो दावाही नाही. एक 5-7 गोष्टी तुम्हाला सांगतो, मी करून पहा. पहिलं काम आहे पाणी स्वच्छ घ्या. दुसरं काम आहे झाडं भरपूर लावा, फळाची लावा, फळाची. नुसते झाडं नाही लावायचे, फळाची लावायची. तिसरं काम आहे गावात रोज साफसफाई, स्वच्छता पाहिजे, झाडून झुडून कचरा व्यवस्थित. चौथं काम आहे मुलांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे, त्यांना संस्कार पाहिजे. 5वं एक काम आहे म्हाताऱ्या लोकांना जीव लावला पाहिजे. गावात जे म्हातारे असते ना त्यांना जीव लावला पाहिजे. अजून एक काम आहे 6वं, ते जरा किचकट अवघड आहे जरा, ते कोणी करीत नाही, म्हणून मी बी सांगत नाही. आता नाही, कोणी करीतच नाही साहेब. मला काय सांगायला काय मला खर्च नाही, पण कोणी करीतच नाही तर मग सांगायचं कशाला? काय दुसऱ्यावर जायचं? जर तुम्हाला 100 वर्ष जगायचं असेल, मरायचं असेल तर कशासाठी जळते लोक मला हेच कळत नाही. दुसरं तुम्ही मोठे व्हा, दुसऱ्यानं होऊ नये हे काय? हे शुद्ध मूर्खपणा. म्हणून अजिबात दुसऱ्यावर जळायचं नाही. महिला मंडळ ध्यानात ठेवा. कशासाठी जळायचं दुसऱ्यावर? कुणी काय काळ आहे, कुणी चपट आहे, कुणी नक्त आहे, कोणी कोणत्या जातीत जन्माला आला, कुणाला शेती आहे, कुणाला नाही, नसू द्या ना. तुम्ही तुमचं चांगलं जगा, चांगलं आहे, चांगलं राहा. किंवा आपल्याला काही नसू द्या ना. काय होतं त्यांना? काय असून काय सगळं सांगत नाही लगे पण. आणि काय किती दिवसाचं आहे ते जे आहे ते? मला जी माहिती आहे, खरं का खोटं मला माहित नाही, इथे मातीशिवाय दुसरं काही तयार होत नाही. नीट आहे का? मातीशिवाय दुसरं काही कशातून तयार होत नाही. आणि काही तयार केलं तर त्याची माती झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही बघा, हे पण मातीशिवाय तयार होत नाही, कधी ना कधी याची माती झाल्याशिवाय राहणार नाही. कशाला येड्यावानी करायचं? हाय तोवर मस्त जगा, आनंद घ्या जगण्याचा. त्याच्यासाठी सप्ताह आहे, त्याच्यासाठी वारकरी संप्रदाय आहे, त्याच्यासाठी कीर्तन आहे. हे समाजाला समजून सांगायला पाहिजे. आणि तुम्ही नशिबाने, तुम्हाला 8-9 दिवस ते समजून सांगणारे लोक येणार आहेत, सांगणार आहेत. नीट ऐका, नीट अभ्यास करा. आमच्या बरोबर आमचे एक महाराज आहेत, पठाडे महाराज, ते पण कीर्तनकार आहे. मला खरं इथे येऊन आनंद झाला. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त आनंद कशाचा झाला? पांढऱ्या शुभ्र टोप्यांनी एवढ्या पहिली वार पाहतो. नाही तर आमच्या तिकडे टोपी राहिलीच नाही, कारण डोकीच नाही ते टोपी घालते. हे किती गोड दिसत हो, भारी. हा ना, दिलीप पाच बोलून बघितलं, एवढं भारी आहे ना, काय काय ते काय गोड. माझ्या इथे मोजून 3 टोप्या नसत्या. किती किती मस्त आहे. पाणी का प्यायचे स्वच्छ? सगळ्यांचं पाणी खराब झालं. आता मला कोणीतरी तुमच्या घरी सांगत होतं, आणि तुमचं नाही, सगळ्या देशाचं पाणी खराब झालं. त्याचे कारण काय? ड्रेनेज पाण्यात सोडलं, कंपनीचं पाणी पाण्यात सोडलं, कारखान्याचं पाणी पाण्यात सोडलं, म्हातारं मेलं, राग भरलं,
कुठे टाकते? म्हातारीची राख नदीत टाकते. मला सांगा साहेब, ती राख पिण्याजोगी आहे का? पाण्यात ते टाकते, पण सगळेच टाकते. मी एका ठिकाणी म्हणलो होतो, 1 ग्राम राख घेतली, 1 ग्राम गिलासभर पाण्यात टाकली, एखाद्या बाईला प्यायला दिली. ती बाई तुझ्या नवऱ्याची आहे, पेन का? नाही. दुसऱ्याच्या पाण्यात कशी टाकते? मग पोत भर धरून आणायचे लोक नाही नाही टाकायला पाहिजे. माझी आई वारली, 5 वर्ष झाले. मी 5 खड्ड्यात थोडी थोडी राख टाकली. त्या 5 खड्ड्यात 5 झाडं लावले. आईची आठवण राहिली. 5 झाडं शिलगले, नेऊन टाकायचे, 500 वाचले. किती सोपं आहे. म्हणून राख पाण्यात टाकून आलं. तुम्हाला काय करायचे ते तुम्ही ठरवा, पण पाण्यात कसे टाकतात दुसऱ्याच्या? अनेक कारण. आणि पाणी 4 लिटर जातं पोटात. तुम्ही कोणत्याही डॉक्टरला विचारा, सगळ्यात जास्त आजार कशाने होतो? पाण्यात. म्हणून पाणी चांगलं प्या, झाडं भरपूर लावा, फळाचे लावा. एका माणसाला जगायला 4 झाडं लागते. ऑक्सिजन. या जगात माणसाला दुसरं काही नसले चालत, पण 1 मिनिट ऑक्सिजन नसला तर तो जगत नाही. आईबाप नसले, बायको नसली, पैसा नसला, सोनं नसलं, काय खायला प्यायला नाही, कमी जास्त झालं तरी तो जगत. पण 1 मिनिट ऑक्सिजन नसला तर जगणार नाही. सगळ्यात जास्त गरज कशाची? ऑक्सिजनची. म्हणून गाठ्यात 400 वर्षापूर्वी महाराजांनी सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी. झाडांना सोयरे म्हणते महाराज. आणि त्यातल्या त्यात फळाचे लाव. 4 झाडं लागते. माणूस एवढा हरामी झाला, स्वतःसाठी 4 झाडं तर लाईत नाही, पण जाताना 4 कुंडल घेऊन जातो जाळायला. त्याला जाळलं नाही पाहिजे, वड्यात फेकलं पाहिजे. जर कधी लावलेच नाही झालं, त्याला लाकडात जाळायचे जाऊन लावा स्वतःसाठी. कोणी म्हणा आमच्याकडे लई झाड आहे. रानातले झाड माणसासाठी नाहीये. रानातले झाड रानातल्या जीवासाठी. तिकडे जीव नाही का? साप आहे, डुकर आहे, इस्तू काटा आहे, त्यांना पण ऑक्सिजन लागतो ना. अरे बरोबर. कुत्र्याला ऑक्सिजन लागतो का नाही? तुम्ही कितीला आहे? 2 जण? 9वी 7वी. कुत्र्याला ऑक्सिजन लागतो का नाही? गाढवाला ऑक्सिजन लागतो का नाही? लावतो का नाही? पण त्यांना झाडं लावते ते का? कोणाला? कोणाला लावता येत नाही? कुत्र्याला लावता येत नाही. तो सांगू राहिला, मी नाही म्हणलो. तोच म्हणतो कुत्र्याला झाडं लावता येत नाही, गाढवाला झाडं लावता येत, आणि आतापर्यंत त्यांना लावले नाही. त्याला काय म्हणायचं? आपल्या वाढदिवसाला लावा, बहिणीच्या लग्नाच्या दिवशी लावा, आपल्या लग्नाला लावा, आईच्या पुण्यतिथीला लावा, वडिलाच्या पुण्यतिथी लावा ना. 1-1, 2-2, 4-4 झाडे. काय त्याला काय? झाडं भरपूर लावा. आम्ही हे सगळं केलंय म्हणून तुम्हाला सांगतो. आम्हाला त्याचा आनंद मिळाला, आम्हाला त्याचा फायदा मिळाला. मुलांना शिकवा. आपल्याकडं पोरं शिकत नाही, पोरीला शिकून देत नाही. वाटुळ. मी तर कधी कधी रागाला बोलतात, पोराला शिकून देत नाही, हे पोरं शिकत नाही, पोरीला शिकून देत नाही. 10वीच्या पुढे मुलीला शिकूनच देत नाही. 8वी 9वी 10वी पुढे पाठवत केला. शाळात पाठवायचंय तुम्हाला, पाठवा ना. काय प्रॉब्लेम आहे? आणि आज तिला एकटीला कसं पाठवू म्हणते? उद्या 200 रुपये रोजाने एकटी जाती ऊस खुरपायला, तेव्हा कोण तिथे 2-2 पोलीस राहतील ती सगळं. तेव्हा मी ती एकटीच जायचंय ना. आता शाळेत जाऊन ना त्याची लक्ष. मी तर डायरेक्ट किती ठिकाणी बोललो, पळून गेले ते जाऊन द्या, पण शिकून द्या. याच्यापेक्षा दुसरा शब्द काय? आणि आपल्या लेकरावर कशाला आपण शंका घ्यायची?
आणि सगळे पोरं वाईटच आहे असं नाही, शिकू द्या. ती एक पोरगी 1 वर्ष झाले वर आकाशात सुनीता 1 वर्ष झालं आकाशात महाराज, गावाला नाही गेली. मुलीला कशाला कमी समजायचं? राष्ट्रपती झाल्या 2 पोरी, आता गाड्या चालल्या, रिक्षा चालल्या, सगळं करते. शंका घ्यायचे कारण नाही, मुलीला शिकू द्या. गावात स्वच्छ, गाव झाडूनच घेत नाही, कोणतंच गाव झाडून घेत नाही. तुम्ही कोणाला विचारा, पण रोज गाव झाडून घेतलं पाहिजे. घर झाडून घेते, गाव झाडूनच घेत नाही. तुमचं गाव घेते की हे नाही? 75 वर्ष झाले गाव झाडून नाही घेतलं. पाणी आलं, गाव झाडून नाही घेतलं. बरं, लई मोठी गोष्ट आहे किती गाव झाडून घेणं. आणि आपल्या वाडवडिलांनी काय सांगितलं? हात बेरे तिथं लक्ष्मी बेरे. हे कवर चालणार आहे. 20-20 एकर होती, मग 10-10 झाली, 5-5 झाली, 2.5-2.5 वर आलं, 1.5 वर आला. आता हे वाडवडिलांचं पुण्य म्हणून चालू आहे. स्वच्छता ठेवा, म्हाताऱ्या लोकांना जीव लावा, सगळ्यात महत्वाचं. माझ्या आवडीचा विषय. तुम्ही म्हणाल मला का आवडतं, जर कोणी विचारलं ना, मला म्हातारी आवडते, मला जिल्हा परिषदची शाळा आवडते, आणि मला एसटी आवडते. एसटी हे गरीब लोक आहेत, हे टिकले पाहिजे, जगले पाहिजे. म्हाताऱ्याला काय लागतो? 1 भाकर, 1 कपडा, 1 साडी साल भरण्यासाठी पाहिजे. म्हाताऱ्याला गोड बी बोललं ना तर 6 महिने आयुष्य वाढत येत. म्हाताऱ्याला जीव लावा. खूप ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. झाडं अतिशय महत्वाचे आहे, अतिशय. तुम्ही काही करा. माझ्या गावात या वर्षी 1.5 लाख नारळ निघाले रस्त्याला लावलेले झाडा. तुम्ही पाहिलं किती? 1.5 लाख नारळ रस्त्याला लावलेल्या झाडाला. आणि विकले नाही पोट्टे, आणि खाल्ले पोराने. नीट ऐका शब्द. सरकारी जाग्यावर सरकारच्या पैशाने लावलेले झाड, नारळ कोणा खाल्ले? गावच्या पोराने. काय पाहिजे तुम्हाला आणखी? आमच्या स्मशानभूमीत कमीत कमी 100 क्विंटल जांभळं निघत असत. जांभळं 100 क्विंटल. एवढे जांभळं आहे ना, महिला अमावस्याच्या दिवशी पण स्मशानभूमीत घुसायचे. तिला भूत दिसत नाही, तिला जांभळं दिसते. जांभळं म्हणून फळाचे लाव. लोक लाईचे नाही, कोणते लावते? गुलमोहर, अशोका. ते गुलमोहर काही झाड आहे का? हा ना महाराज, ते नुसतं दिसायला नट्टापट्टा आहे, चकचक दिसत, त्याला फुलं येते, वाढतो भलं, पण नकली. नकलीला देखावायला राहत होता. ते नकली आहे ना, असली थोडीच आहे. असलीला देखावा करायची गरज नाही. हे नकली ते झाड आहे. म्हणून कौट लावा, आंबा लावा, चीज लावा, लिंब लावा, पिंपळ लावा, वड लावा. हे झाडं लावा गावात. फळाचे लावा, खाऊन द्या ना फळ. माझा एक अंदाज आहे बरं माझं. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, मी जे बोलतो तो माझा अंदाज आहे, माझं मत आहे. ते खरं असेल का खोटं असेल मला माहित नाही. आपण शेती करायला लागलो, कधी ना कधी लागलो. त्याच्या आधी लोक काय खात होते? फळं खात होते. आणि मग पुढं करायची आपल्याला काय शेती? आज काय बिघडलं आपलं? पण तेवढी जागा आज नाही आपल्या पैसे. आज बी आपल्या देशात एवढी जागा आहे, त्या फळावर आज बी माणसं जगू शकते. चूल पेटायची गरज नाही. गॅस भाव वाढून मरून नाही तिकडं. आपण फळावर जगू शकतो, काहीच अडचण नाही. किती लागत माणसाला खायला? अर्धा किलो, 1 किलो, 1 किलो. म्हणून झाडं लावा, फळाचे लावा.
आम्ही ते यावर्षी 700 झाडं लावली. आता हे दरवर्षी आमचा आकडा वाढणार आहे नारळाचा. आणि कोणतेही फळं लावा म्हणते मी. लोक काय मला सांगते, गावोगाव मी जाताना फळाचे झाड लावा म्हणते. लोक मला शिकले, साहेब रस्त्याला जर फळाचे झाडं लावते तर पोर ठेवायचीच नाही ठेवायचे, खाते. तुमच्या काय वापरायचे गेलं मला कळत नाही. रस्त्याला लावलेल्या झाडाचे फळ पोराने तोडून खाल्ले, कोणाचं काय बिघडलं? खाऊ द्या ना. मी एका गावात बोललो होतो आमच्या तिकडे, म्हणलं इतका तुम्हाला लेकराचा राग आहे मग त्या भानगडीतच कशाला गेले? काय गरज पडली आराम करावं, कशाला कुणाला गेलं? आणि आपल्या लेकरांना फळे खाल्ले आनंद व्हायला पाहिजे ना आपल्याला. कुणाचाही लेकरू असो, त्याचा हात नाही पुरला तर आपण त्याला टेकून द्यायला पाहिजे, फळ तोडून द्यायला पाहिजे. म्हणून फळाचे झाड लावा. फळाचे स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. हे सगळं करायचं. आजच्या घडीला आम्ही अभ्यास केला, हे काम करायचं तर कोण करील? एक माणूस करील का? नाही करणार. मग ग्रामपंचायत करू शकते. म्हणून आमच्या डोक्यात ग्रामपंचायत आलं ना, आमच्या ग्रामपंचायतनं हे काम केलं. अर्थात ग्रामपंचायतनं करायचं तर पैसा लागेल. आम्ही ठरवलं, लोकांना सांगितलं तुम्ही पैसे द्या, आम्ही काम करतो. आता ग्रामपंचायतला पैसे यायला लागले साहेब. पहिला पैसा नव्हता, 1 रुपया निधी नव्हता. आम्ही ज्यावेळेस गाव उभं केलं तेव्हा 1 रुपया सरकारचा येत नव्हता. हे आत्ता आहे 14 वित्त आयोग, 15 वित्त आयोग, 16 वित्त आयोग. आता कोटीनं रुपये आता, आणि याला आणायला जावं लागत नाही. हे तुमच्या खात्यात जमा होते आता ऑटोमॅटिक. म्हणजे आत्ताचे सरपंच किती नशिबान आहे पहा ना, गाव किती नशिबान आहे. हे काय कुणी असू द्या, कुणी असू द्या, आमच्या वेळेस पैसाच नव्हता हो. मग आम्ही लोकांना सांगितलं की पैशाशिवाय काम होणार नाही, तुम्ही टॅक्स भरा. मग लोकांना टॅक्स भरला आणि आम्ही सुविधा दिल्या. आजच्या घडीला माझ्या इथे सरपंच मंडळी, सदस्य मंडळी आहे, नीट आहे का? आजच्या घडीला माझ्या गावचं गणित, एक घर 5,000 रुपये टॅक्स देतं. 5,000. 800 कुटुंब आहे, 40 लाख रुपये जमा होते माझ्याकडे. 40 लाख. 32 लाख आमचा खर्च आहे, 8 लाख आम्हाला नफा आहे. आज 15 वित्त आयोगाचे पैसे येते, ही गोष्ट खरी आहे. पण सरकारचा पैसा शासकीय कामालाच खर्चावा लागतो, ते तुमच्या रोजच्या कामाला खर्च देत नाही. कळलं की नाही? तुम्हाला गाव झाडून घ्यायचं, खर्च देत नाही. तुम्हाला लाईटचं बिल भरायचं, खर्च देत नाही. पैसे कधी येते? त्याला नियमानं कुठं खर्चायचे, कुठं नाही खर्चायचे. मग हे खर्चाला गावातल्या लोकांना पैसे दिले पाहिजे आणि गावातल्या लोकांनी काम केलं पाहिजे. माझ्या इथे 100% लोक टॅक्स भरले. सगळे घर महिलाच्या नावावर आहे. महिला पहिल्या दिवशी टॅक्स भरते माझ्या इथे, पहिल्या दिवशी. आणि माझ्या गावचा एक नियम आहे, 1 एप्रिलला पहिल्या दिवशी पहिली पावती जी बाई फाडीन तिच्या हाताने 15 ऑगस्ट झेंडावंदन होतं आमच्या इथे. त्याच्यामुळं महिला 5,000 बंडल घेऊन रेडीच राहते. पहिले ग्रामसेवकाची पहिली पावती पाडा. सगळे लोक टॅक्स भरते. 40 लाख जमा होते, 32 लाख खर्च आहे. गरीबातले गरीब घरकुलात राहणारे लोक सुद्धा 5,000 भरते. लोकांची मंजुरी करून पोट भरणारे लोक सुद्धा टॅक्स पहिल्या दिवशी भरते. याचं अजून एक कारण आहे, का भरते? आम्ही सुविधा पण तेवढे दिले. काय सुविधा आहे माझ्या इथे? माझ्या इथे 4 नळातून पाणी येतं. एका गावाला, एका घराला 4 नळातून. पहिले 4 येत होते म्हणून माझ्या तोंडात 4 येतं. आता 5वा नळ बसला आम्ही यावर्षी. 5 नळातून पाणी एका घराला, वेगळं वेगळं पाणी. जुन्या पाण्याचा नळ वेगळा,
जायकवाडी धरणानं आणलेलं पाणी वेगळं. आणि 20 वर्ष झाले मी कशाची शपथ खाऊन सांगतो, 1 मिनिट नळ बंद नाही. 20 वर्षात जायकवाडी धरणानं आणलेलं दुसरं नळ आहे. जुन्या भांड्याचं गावातलंच पाणी आहे बोरचं. तिसरं पाणी आहे माझ्या इथे. 20 लिटरचं जार एका घरात आणून दे. 20 लिटरचं जार केवढ्याला येतो? 20 15 धरा. 15 गरिबीतला अर्ध्याच पैशात. महिन्याचे किती झाले? 450. वर्षाचे किती झाले? 5000. आम्ही घेतले किती? नीट शांत डोकं ठेवून हिशोब आहे का? हा काही चमत्कार नाही, जादूगार नाहीये. हे काय ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवले तसं नाहीये. हे वास्तव आहे. कधी या कोणी पान कसं चालतं ते पान तुमच्या इथे होऊ शकतं बघा. तिसरं पाणी, चौथं पाणी माझ्या इथे. रोज सकाळी पहाटे 5 ते 8 अख्ख्या गावाला आंघोळीला गरम पाणी येते नळाला. बाईने चुलीवर पाणी तापायचं नाही. नवरा म्हणला मला आंघोळ करायची, बाई त्या नळाकडे बोट करते, ते नळ तू मला अजून कळलं नाही त्या बाईनच पाणी का तापायचं. बर तापायचं तर तापायचं ठीक आहे. तुम्ही जरा सुधारलेल्या भागातले, आम्ही लय मागासलेल्या भागातले मराठवाड्यातले. आमच्या तिकडे काय नियम आहे, बाई पाणी तर तापायचंच की ना, पण जिथं आंघोळीची जागा आहे तिथे घेऊन जायचं, आराम करावा. इकडे कसं आहे, अध्यक्ष इकडे कसं आहे मला कळलं नाही. नाही तुम्ही अभ्यास करायचा. माझे हे ना सर, मी गर्व म्हणून सांगत नाही, मला काय बी शंका आली मी अभ्यास करतो. आंघोळीला याला जायचंय, मग तिला बादली घेऊन येतो का सर? सगळं मला कळलं नाही. तू चालला ना, हातात नाही ना. नाही तू घेऊन चाल. कोणतं कधी नाही म्हणताने लक्ष्मी म्हणतो, पण वागणूक लक्ष्मीची देत नाही. चूक आहे. लक्ष्मीला लक्ष्मीची वागणूक आहे. या वर्षी आम्ही 5वं पाणी चालू केलं. जपानचं फिल्टर आहे. त्याला का कोणतं काय म्हणते का लो बाबा, ते मोठमोठाले पुढारी हिरो लोक पिते त्या क्वालिटीचं पाणी माझ्या इथली रोजानं जाणारी बाई बदलत बाटली घेऊन जाते आता. हा ना, का नको? होऊ शकते करा. आम्ही घेतले किती, फिटले का राहिले? फिटले. आमची एक पिठाची गिरणी आहे, वर्षभर दळण मोफत फुकट. पंचायतची बर का, आमची गिरणी म्हणजे माई समजा. किती जळून द्या, लग्न करा, साखरपुडे करा, भंडारा करा, बैलाचा भरडा करा, वर्षाचे 1000-2000 तर वाचत असेल. आमचा एक शेती करायचं ट्रॅक्टर आहे, 30% सबसिडी देतो आम्ही त्याला. 30% म्हणजे बाहेर 2000 रुपये एकर नांगरत असेल तर आमची पंचायत 1400 नांगरते, तरी पंचायत नफेते. 5 एकर नांगरलं तर किती पैसे वाचले? 5 एकर मोगडलं पैसे किती वाचल? 5000 रोट्या आणला पैसे किती वाचल? आमच्याकडे कचरा लोकांचं घर घरून आणतो आम्ही, प्रत्येक घरून. हे बघा, तुम्ही नीट शब्दावर ध्यान दिलं पाहिजे, कामावर ध्यान दिलं पाहिजे. घरून खाऊन कचरा आणतो आपण, कुठं टाकायचं सांगितलं का गावात घाण झाली, कुठे टाकू नकाच ना, त्याचे घरूनच आणायला उचलून. त्या बकेट मी 2 आम्ही दिल्या त्याच्या कचरा भरायला, पंचायतनं दिल्या. त्या बाईला सांगितलं, बाई घरीच ठेवी, तो डोकं लावूच नको.
आमचा माणूस जातो, आमचे ट्रॅक्टर जाते, कचरा घेऊन येतो, ती प्लास्टिक एकत्र करून देतोय. मग तिला एक पिशवी दिली आम्ही दरवर्षी दर घराला, आणि तिला सांगितलं का प्लास्टिक बाजूला दे, कारण खतात जाणं चांगलं नाही, ते प्लास्टिक वाईट आहे, गांडूळ खत करतोय. ते प्लास्टिक सडत नाही, 1400 वर्ष सडत नाही. महिला मंडळ, प्लास्टिक किती वर्ष सडत नाही? 1400 वर्ष सडत नाही. चांगल्या बाबाच्या पोटचं आहे ते. आणि इतकं वाईट आहे ते, जमिनीत पडलं वाईट, जाळायचं बिलकुल नाही. जो जाळतो त्यालाच कॅन्सर होतो. म्हणून प्लास्टिक जाळायचं नाही, फेकायचं नाही. समुद्रामध्ये डोंगर तयार झाले प्लास्टिकचे, हे तुम्ही इथं टाकलं पण तिथे जाऊन गुंतलं, आता वाहत गेला ना. शेवटी रस्ते बंद झाले, समुद्रात जहाज चालत नाही, काही ठिकाणी अटकली. जगाला प्रश्न पडला का ह्या प्लास्टिकचं करायचं काय? बरं, काढून ते टाकायचं कुठं आता? म्हणून माझे हात जोडून विनंती आहे, प्लास्टिक फेकू नका. मग कोणी म्हणून जाळू नका, फेकू नका, मग करा काय? एका ठिकाणी जमा करा आणि ते पुन्हा रिसायकलिंग वाल्याला, भंगारवाल्याला द्या, कंपनीवाल्याला द्या, त्याचं पुन्हा तयार होतं. हा या तिला दे, कोण ठेवत नाही, फेकून देते. आम्ही काय केलं, आमची इथं जी बाई प्लास्टिक बाजूला ठेवेल तिच्याकडून आम्ही 15 रुपये किलो विकत घेतो. आम्ही भंगारवाले जाऊ घेतो, आम्ही विकत घेतो. म्हणलं आता ती पिशवी होती, तर एवढी हुशार झाली, तिचं तिचं तर ठेकीच. म्हणून सरपंच साहेबनी लय वेळेस सांगितलं, सरपंच होणं सोपं आहे, पण रानडुकरं सांभाळणं लय अवघड आहे. सरपंच कोणी होईल, होता येतं, कशाला होईल, पण यायला सांभाळायचं कसं, हे फार अवघड आहे. हे आपल्या देशात एक 2-3 लोकांनाच जमलं आतापर्यंत. एक श्रीकृष्ण भगवान, हे कोणाला जमलं नाही साहेब, दुसऱ्याला हे सांभाळायचं. दुसरे छत्रपती शिवाजी महाराज, आणि तिसरे थोडेफार जमलं ते बाळासाहेब ठाकरे. बाकी कोणाला जमलंच नाही. यायला कसं जमलं भगवान गांधी आहे. नाही तर हे जनता आहे ना, कापून खाणारी माणसं. मला सांगा, जो आपण पैसे घेतो तर मग मतदान कोणाला करीत असे ना, किती हलकट. हे बघा, माझ्या करायचं नाही, खोटं आहे का? पण जर दोघांकडून पैसे घेतो तर हा मतदान करीत बनणार. आणि याला गावाशी मताशी काही घेणं आहे का, विकासाची काही घेणं? हे आराम करू लोक. यांना पैसे देणारा कसा ते तुम्हाला कळत नाही. आज फार मतदानाचं एवढं बेकार झालं ना साहेब. आमच्या तिकडं मागच्या निवडणुकीत आमदारकीच्या हे बघा, काही निघलं का माझे डोकं खराब होते, ते रस्ता भरकट होतो बोलायचं. नवरात्रामध्ये काय झालं, महिला मंडळ तुम्ही 9 दिवस उपास करता ना, है नाही? काय खाता नवरात्रात? साबुदाणा, भगर, काय असं. आणि तेव्हा निवडणुका होत्या आमदारकीच्या, आठवतं का? प्रचार नवरात्रात चालू, तुम्ही उपास धरला, प्रचाराला काय लक्ष्मी जोडा आहे. आमच्या तिकडे सत्य घटना आहे. निजामपूर म्हणून गाव आहे, तिथं नाल्याच्या कडीला वड्यात रक्तबंबाळ पोते भरलेली पोती असते ना, ही साखरेचे पोते असते, भरलेले पोलीसला आढळलं. ही सत्य घटना आहे बरं. पोलीसनं गेले, ते पोते काढले आणि उघडून पाहिले. म्हणजे लोक घाबरत होते, आज का माणसं मारून टाकले का काय.
त्या पोत्यात काय निघालं माहितीये का? कुत्र्याची मुंडके. काय? कुत्र्याचे मुंडके मुंडके निघाले फक्त. घड पुढे गेले. प्रचारात आणले. तुम्ही खाल्ला साबुदाणा आणि याला खाल्लं कुत्र. काय जोडी आहे. आता एखादी बाई म्हणत असेल कशी भानगड आहे का, म्हणून मानवरा 2-4 वर्षाला पिसाळणी करतो का? आता कुत्र खाल्ल्यावर तू पिसाळण नाही करतो तरी वाटते का? म्हणून उपासाच्या दिवशी याला बाहेर पाठायचं नाही. याला बी घरी ठेवायचं. भाऊ तेवढी साबुदाणा काय चैन राहा. महिला जास्त लाड करते म्हणून माणूस बिघडतो साहेब. मी खूप अभ्यास केला माणूस का बिघडतो. माणूस बिघडायचे तेच कारण आहे त्याची आई त्याची बायको. इतके लाड करते ना ह्या लोईचे नको तेवढे, मग माणूस फालतू. एक कप चहा घरी देतो सकाळी सकाळी, लगेच दुसरा कप जाऊन हाटवर देतो. मग त्याला 2 कप प्यायची होती भाडव्याला, घरीच सांगायचं ना आईला तिकडे जाऊन तर पडत काय मला काही कळत नाही काय कधी. पण तुम्ही कधी बोलत नाही की तिकडे काय होतो. त्याला एकच इलाज आहे. त्याला कप खाली ठेवला, रुमाल घेतला, निघाला त्याच्या मागे मागे जायचं. तो तिथे जाऊन 2 कट म्हणला का नाही 3 कट आण म्हणायचं. मग त्याची खोडच मोडली पाहिजे होतं आयुष्यात. त्यांनी त्यांना गेला नाही पाहिजे तिकडे. प्रश्न हॉटेलमध्ये चहा प्यायचा राग नाही, कशासाठी करतो, कशासाठी. म्हणून आमच्या आम्ही काही महिलांच्या साठी काही मशिनरी घेतल्या आमची. मशिनरी काय मशिनरी आहे? धने पावडर करून द्यायचं, मिरची पावडर करायचं, हळद पावडर करायचं. हे मशिनी घेतल्या. मशिनी पंचायतच्या धान्य तुमचं फुकट करून द्या. त्याचं कारण शुद्ध मिळावं तुम्हाला, 2 पैसे वाचाव. 100 वर्ष जगली मी पाहिजे. ऊसाचा रस काढून देतो आम्ही, सगळ्या डाळी करून देतो पंचायत मध्ये. बटाटा चिवडा करून देतो, बटाटा चिप्स करून देतो. तुमचं मटेरियल तुमच्या आणा, मस्ती आमच्या. गोड तेल करून देतो, शेवया पापड करून देतो. मटेरियल तुमचं, मशीन आमचं. मोटरसायकल 4 व्हीलर मध्ये हवा भरून देतो. पंचायत विश्वास बसत नाही ना. पंचायत असं करू शकते कधी कोणाला वाटलंच नाही. आणि आम्ही केलं तो नमुना आहे फक्त. हे बेसमेंट आहे. पंचायत काही बी करू शकते, लक्षात ठेवा. काही बी. तुमचा कपडा लत्ता, भांडे कुंडे, किराणा, साबण सगळं पंचायत आणू शकते जर तिने ठरवलं तर. तुम्हाला उदाहरण सांगतो. एक बाईची साडी 500 रुपयाला आहे. तुमच्या गावात 500 महिला आहे. एक साडी तर तिला घ्यायची की नाही. मग त्या 500 साड्या जर तुम्ही एकत्र आणल्या तर पंचायतला त्या 400 रुपयाला पडत. कारण साड्या किती घेतल्या आणि एक साडी तिला वाटते ना तिला. त्या 4 रुपयाला पैसे घ्या, या हाताने घ्या, या हाताने एक साडी द्या तिला. तिचा 100 रुपयाचा फायदा झाला. साबण द्या, तांदूळ. मी एकदा 25-25 किलो साखर दिली होती लोकांना दिवाळीला. ग्रामपंचायत 25 किलो साखर दिवाळीला फुकट. ते महिला आम्हाला म्हणायची उचलू लागा. 5 जरी उचलत नव्हती 25 किलो. हे होऊ शकतं, काय न होऊ शकत. पैसा लागतो. पैसा लोकांकडून घ्या ना. मी 25 सायकल वाटप केले होते आमच्या पैशानं, आमच्या पंचायतच्या पैशात. काय पाहिजे जिल्हा परिषद आम्हाला? काय करता येतं आम्हाला? माझ्या ग्रामपंचायत मध्ये 40 म्हाताऱ्याला जेवण येत होत. म्हाताऱ्या लोकांना जेवण
जे गरीब निराधार हे मुलं बाळ नाही अशा म्हाताऱ्याला जेवण आहे पंचायत मध्ये. त्यांना कपडा लत्ता दुखणं बाणं काही लागलं ते चप्पल बूट, म्हातारे खुश. गावातले बर का, काय तर निघतं निकडून कोणी ज्या गावचं म्हातारं त्या गावाची सांभाळा अशी माझी इच्छा आहे. आणि अनाथ वृद्धाश्रम बंद झाले पाहिजे. लाज वाटायला पाहिजे आपण आपल्या गावातलं म्हातारे दुसऱ्या गावात नेऊन टाकतो. 4 म्हातारे लय झाले का आपल्याला? अरे कुत्र्याला भाकरी टाकीतो आपण, गाईला भाकरी टाकीतो, म्हाताऱ्याला देत नाही. कशाचं पुण्य परमार्थच कळला नाही. याच्यासाठी सत्ता आहे, याच्यासाठी वारकरी संप्रदाय या आम्हाला समजून सांगणारे लोक पाहिजे. याच्यात हे मला वेळ मिळाला तर मी पुढे बोलन याच्यावर थोडं. सत्ता आणि वारकरी काय मजाक नाही आहे काही गोष्टी. म्हातारं जर ग्रामपंचायत मध्ये आलं, एखादा म्हातारा चिडचिड करतो, सरपंच पुढे गेला, ग्रामसेवक आला नाही का, त्याला लाज वाटत नाही का, मला भूक लागली, मला जायचं, मला काम आहे. म्हाताराला चिडचिड करतं स्वभाव, त्याला माझा कागद लागत त्याला. मी 2-3 बार ऐकलं म्हाताराला चिडचिड करते. काय करा, आता 3 मशनी आणल्या ग्रामपंचायत मध्ये ठेवल्या. म्हातारा माणूस आला त्याला बसून द्यायचे, त्याचे दोन्ही पाय त्या मशनीत घालून द्यायचे, बटन दाबून द्यायचे, त्या मशनी बाबाचे पाय दाबले. बाबा उठायचंच नाही. हे एवढं सगळं मी कोणाच्या पैशाने करतो? त्यांनी दिलेले पैसे. त्यांनी 5,000 दिले त्याचे ते सगळं करतो मी. काय अडचण आहे मला? व्यायामशाळा मोफत आहे. संपूर्ण गावच्या महिलांना वर्षभर सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे. 5,000चा हिशोब देतो मी तुम्हाला. अख्ख्या गावाला वायफाय फ्री आहे. वायफाय फ्री आहे. काय पाहिजे का? 5,000 होऊ शकत. मला कुणी घेऊन बसत, पुढे घेऊन बसत, कसं होऊ शकतं मी दाखवतो कसं होतं. तुमची नीतिमत्ता चांगली असली तर होईल. तुमची नीतिमत्ता चांगली नसली तर होणार नाही. आणि का द्यायचं मी लोकांना? लोकांनी तुम्हाला मायबाप समजून तिथं बसिलं आणि तुम्ही हलकट धंदे करायचे, बरोबर नाही. आणि एक गोष्ट ओपन सांगतो मी, पंचायत मध्ये पैसे खाणं ही डोक्यात येणं हा विचारच हलकट. काय तुम्हाला खाऊ खाऊ तिथं काय खाणार आहे? तिथे एवढी मोठी जागा नाही ती. पण त्याने काय होतं, तुमची इज्जत जाते. ग्रामसेवक तुमची इज्जत घेतो. तुम्ही 10 घेतले, ग्रामसेवक 10 घेईल. सदस्य 10 मागेल. व्हिडिओला माहित होतं सरपंच पैसे खातो. तुम्ही गेला की ते सोयीनं बोलत नाही तुमच्याशी, त्याला माहिती इज्जत नाही. हा ना, इज्जत नाही राहत. मला माझा अनुभव सांगतो. मी जाऊ त्या शिवर साहेब उभा राहते. काय कारण? माझी लायकी आहे का? नाही. उभा काऊन राहते? त्याला माहिती सोनं आलं. मला नाही घाबरत. मी कमवलेलं आहे त्याला घाबरते आतापर्यंत. काय करायचं? 25 वर्षी एक हाती सलग सत्ता होती. कोट्यावधीचे रुपये काम केले. माझं ऑफिस 1 कोटीच आहे. यानं पाहिलं 5 मुली आहे मला. 5ही मुलीची शपथ खाऊन सांगतो, 25 वर्षात 25 रुपयाचं लफडं केलं नाही त्या ग्रामपंचायत. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सगळं धन वाटून केलं होतं. दुष्काळ पडला येणं होतं का? आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराजाला टोपलं भरून दिलं सोने चांदीला. महाराजांनी काही ठेवलं नाही बरं का. कर्ज माफ, सगळं माफ, शेती वाटत, धान्य वाटत सगळं. छत्रपती शिवाजी महाराजांनी टोपलं भरून धान्य हे पाठवलं, दागिने. ही सत्य घटना आहे.
सोने चांदी हिरे मोती तुकाराम महाराजांनी पाहिलं उडून का आणलं कोण झालं मला नाही पाहिजे म्हणजे वापस घेऊन जा माझं वाटून दिलं ते तुमचे घ्यायला तिथं महाराजांनी एक अभंग दिला 100% बरोबर आहे हा अभंग आम्ही रात्री म्हणतो तरी सकाळी मतदानाचे 2000 घेतो म्हटलं भूताना कसे काय मतदानाचे पैसे घेते मला दान तो शब्दात त्याच्यात दान आहे तुम्हाला दान करायचं आहे ते कन्यादान गोदान अन्नदान मतदान हे दान करायचं आहे तुम्हाला रक्तदान याचे पैसे घ्यायचे का आणि तुम्ही नक्की झाले तुम्हाला ठामपणे सांगतो जोपर्यंत लोक टॅक्स भरत नाही ग्रामपंचायतच्या तोपर्यंत ग्रामपंचायतीचा विकास होणार नाही कारण तुम्ही नक्की तुम्हाला बोलायची हिंमत नाही ना तुम्ही बघा तुम्ही 100 रुपये पेट्रोल पंपवर गेले 100 रुपये दिले त्याला 1 लिटर पेट्रोल टाक आणि त्यांना नोट खिशात घातली नाही टाकीत म्हणला पेट्रोल तुम्ही निघून जाईल का काय केले कळलं की नाही कसं आहे ते इथं 2000 टॅक्स भरा नळाला पाणी कसं येत नाही पहा तुम्ही नक्की आहे ना तुम्ही पैसेच भरेल नाही नळाला पाणी कुठून येईल तुम्ही बोलू शकत नाही सरपंचाला आणि सरपंचाला विनंदन यंदा तर नळाला पाणी दिलंच नाही पण तुमची पट्टी कमी केली नाही पुढच्या वर्षी घेतो कळलं की नाही कारण न दिलेल्या पाण्याची पट्टी पुढच्या वर्षी घेतो तो सोडित नाही लय आरंभोर हे समाजाला कळत नाही झाडूनच घेतलं नाही झाडाचे पैसे घेतो पाणीच दिलं नाही पाण्याचे पैसे घेतो पण तो काय करतो यंदा नाही घेत तुम्हाला काम पडत जावं देतो मग तो पण तुमच्या पैसे फुकट गेला म्हणून लगते भरा या हाताने द्या या हाताने शिजा घ्या कसं पाणी येत नाही नळाला पहा कसं सरपंच झाडून घेत नाही पहा पैसे भरा ना पैसे भरीतच नाही फुकट सुविधा अर्धा पैसा लिटर पाण्याचा भाव आहे ग्रामपंचायतीचा भाव किती आहे फक्त अर्धा पैसा लिटर तेवढे मी भरीत नाही झाडून घ्यायचे पैसे फक्त एका घराला वर्षाला 25 रुपये वर्षाला 25 रुपये 2 रुपये ना एका घराला हे भरीत नाही याला कळलं नाही मला समजून मी सांगितलं सरपंचाला कळलं नाही सरपंचाला समजून सांगितलं नाही आणि सरपंचाला अजून एक काय वाटलं यायच्या सगळं डोकं लावा पुढच्या वेळेस मतदान करीत नाही मरून त्याला असेच झाले नाही काय आपल्याला घेणं आपण निवडून आलो आपलं घर चांगलं झालं फरशी स्टाईलची झाली आपल्याला सगळं ओळख झाली तर झालं हे मेले तर मेले आणि हे मरणारच आहे महिलांसाठी व्यायामशाळा आहे पुरुषांसाठी व्यायामशाळा आहे रस्ते चांगले गटार बंदिस्त आहे एवढे नळे असून उघडं पाणी नाही सीसीटीव्ही कॅमेरे 40 माझ्या इथे रस्त्याला हात धुवायला गुरडा करायला बेसिनला पाणी रस्त्याला कोपऱ्या बेसिन आहे प्रत्येक बेसिनवर लिहिलं इथं थुका आपण काय लिहिलं थुकू नका आणि पुढे थुका इथे कचरा टाकू नका पुढे जागा इथे लग्न करू नका पुढे करा आणि जिथं करायचं ते सांगा ना ते उलट सांगायचं सगळं उलट इथे लग्न करू नका पुढे कर करा करायचं पुढे ते सांगायचं माणूस तिकडे जाईल ना तो इथं पार्किंग नका करू पुढे करा या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी आहेत माझी गावकऱ्याला हात जोडून विनंती आहे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं आपण घरा सोडून तुमचं तुम्ही झाडून द्या तुमचं तुम्ही ठरवा काय खर्च आता एवढा खर्च केलं तरी मी आल्यापासून पाहतो मला अटॅक येईल असं खर्च आहे
जसं याच्यासाठी केलं चांगली गोष्ट आहे, तसं त्याच्यासाठी पण करा ना. गावात स्वच्छता राहिली पाहिजे, साफसफाई पाहिजे, पाणी चांगलं पाहिजे, मुलांचे शिक्षण पाहिजे, झाडं फळाचे लावा ना. तुमच्या वाढदिवसाला, पोराचे वाढदिवसाला झाडं लावा. केक केवढे तरी पोऱ्या केक 304 त्याला पाहिजे. आंब्याचं रोप 100ला. मग काय करायला पाहिजे वाढदिवसाला? लावा ना. बरं, पहिले तरी केक खात होते. कोणा शिकले आम्ही काही बोलतच नाही, काही संस्कार नाही, काहीच नाही, काहीच नाही. जसं चाललं तसं चालू, बोललं का राग येतो म्हणते. नाही, बोललं पाहिजे सगळे. आणि गाव आहे, गावात कोणाच्या पोराला कोणाही बोललं पाहिजे. एवढा धाक पाहिजे, एवढं प्रेम पाहिजे. इतके दुसऱ्याचं पोरग म्हणा मी नाही बोलायचं, हे चूक आहे. बोला, सगळे आपलेच लेकर आहे. सगळ्याला समजून सांगा ह्या गोष्टी. याच्यासाठी सत्ता आहे, याच्यासाठी ज्ञानेश्वरी आहे, याच्यासाठी गाथा आहे. पण आम्हाला कोणा समजून सांगितलं नाही. कारण काहीतरी दुसरं सांगते, टाइमपास करते, निघून जाते. महादेवाला शिवरात्रीच्या दिवशी कोणतं झाड आवडतं हे तुम्हाला कोणातरी बाबांना सांगितलं, बरोबर आहे की नाही? पण त्यानं हरामखोरांनी काय सांगितलं माहितीये का? कुठं बेल दिसला का वरकडून आणा, महादेवाच्या मोबत टाका. अरे महादेवाला बेल आवडत ते एक लावायची सांगा ना. लावलं का कोणा बेल शिवरात्रीला? करा बरं, वरवडून आणणारी सारी झाले. कारण या चुकीणारे हरामखोर. म्हणून आम्हाला याच्यातून चांगलं शिकणारे माणसाची गरज आहे आता. आणि हे ज्ञान याच्यातून दुसरीकडे नाही. मी एवढा अभ्यास कर, मला कळत नाही, संस्कृत कळत नाही, नीट मराठी कळत नाही, पण माझा विश्वास आहे. हनुमान चालिसामध्ये एक ओवी अशी आहे, आपल्यापासून सूर्याचं अंतर किती आहे माप सांगणारी ओवी. आमचे डोके खराब आहे ना. आम्ही हनुमान चालिसा कशासाठी वापरतो आम्हालाच कळत नाही. आम्हाला ते ज्ञान नाही. ज्याला ज्ञान आहे ते बदलून टाकत नाही. कवटापासून काय आहे, पंडिपापासून काय आहे, कोणत्या झाडापासून काय, हे सगळं पुराणात आहे, स्कंदात आहे. लोक त्याला काही अंधश्रद्धा म्हणते, काही नाव ठेवते, असं नाही. हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. सगळ्या गोष्टी आम्हाला शास्त्राने योग याग करायचं सांगितलं नाही. ज्ञानेश्वर महाराज योगियाचे योगी, हे पाच साहेब चमत्कार आहे. योगियाचे योगी ज्ञानेश्वर महाराज. पुढेला रागाला देवाला मला जे कळतं ते मी सांगतो. योगियाचे योगी त्यांनी हरिपाठात काय सांगितलं? योग याग विधी येणे नव्हे सिद्धी. ही वायाची उपाधी, हे फालतू धंदा आहे म्हणजे. आणि खरंच आहे. कशाला पाहिजे तू? जो पैसे खात नाही, जो लफडे करीत नाही, त्याला व्यायाम कशाला लागत? जो आरामखोर पैसे खातो, 30,000 पगारात 52 इंची व्यायाम तो, घरात बायको स्वतःवर उठत नाही, त्याला शुगर बीपी होईल, भाडव्याला तर काय होईल, त्याला एवढा शिवाय पर्याय नाही. आमच्या बायाला होतो बीपी होतो. जी काम करते, गाई खाली शेण करते, झाडून घेते, शेतात जाते, तिला काय तर बीपी आलं, काय शुगर आलं, तिच्या कसं होतं. म्हणून फालतू काम सरळ सोपं, वारकरी संप्रदायाने सरळ शिकवलं, सोपा मार्ग. ना जातीचं लफडाई, मातीचं लफडाई, सगळ्या जातीला प्राधान्य आहे. तुम्ही बघा, सोनार असू, न्हावी असू, चांभार असू, कुंभार असू, माळी असू, कुणी असू, सगळ्याला समान दर्जा आहे. सगळ्याला विठ्ठलाने जवळ घेतलेलं आहे. वेशाला सुद्धा जवळ घेतलंय. हा जगातला रेकॉर्ड आहे साहेब. कसायला सुद्धा जवळ घेतलंय. ही वारकरी संप्रदायच करू शकतो, इतर संप्रदाय नाही. मग त्याचा फायदा घ्या ना, त्याचा आनंद घ्या ना. हे 11 लाख लोक दिल्लीत जाते, पागल आहे किती?
पण हे सांगणारे, हे मधला सांगणारा जो आहे ना, हा पद्मा, मला याची राग आहे. याने या समाजाला जे आहे ते मांडा, नीट समजून सांगा. तुला नसेल येत ते बोंबलू नको ना दुसरं काही. गाथा वीज कशी तयार होती ज्ञानेश्वरीत सांगितलं. कधी सांगितलं? 750 वर्षापूर्वी. आणि नाव कोणाचं झालं 250 वर्षापूर्वी त्या माणसाचं, ते एडिसन मडिसन काय. आणि सांगितलं कोणा? माऊली ज्ञानेश्वरांनी. उदकाची नावेशी. आमच्यापर्यंत का आलं नाही? आम्हाला शिकेल का नाही हा प्रश्न आहे. 400 वर्षापूर्वी आपला बाप छत्रपती शिवाजी महाराज शौचालय वापरत होते. कधी? 400 वर्षापूर्वी. आम्ही अजूनही 12,000 घेऊन बाहेर जातो. कारण काही धावकट होणार म्हणजे त्याची काही लिमिट नाही ना. मग असा किती जीव का ते तर चांगला विचार करणार. आणि जयंतीला पुढं वर्गणी मागायला तू पुढं, आणि 12,000 घेऊन बाहेर जाणार दिवस. काय वाटत असेल महाराजांना? महाराज जेव्हा हे डबडे घेऊन जात असतील हरामखोर, मी एका गावात म्हणलो होतो, महाराजांच्या पुतळ्यापासून जात जाऊ नका डबडे घेऊन. महाराजांनी तलवार जिंदा होईल ना, मुडकं छाटून टाकेल एखाद्या डबड्यावाले. रायगड किल्ल्यावर बघा, महाकिल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज शौचालय का वापरायचे हेच आम्हाला माहित नाही. तुमच्या गावात सगळ्याकडे असेल है ना, 100% वापरतात. एखादं अर्ध घर चांगली गोष्ट आहे, तुमच्या नावाने टाळावं. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, ध्यानात ठेवा. एक कारण आहे शौचालयाचं, एका मिनिटाच्या आत जायला पाहिजे. तुमची इच्छा झाली लग्नीला सरदारला, महिला मंडळ उशीर करायचा नाही. उशीर झाला का पोटात खराबी येते. 84 लाख जीव आहे या जगामध्ये. आम्ही कधी अभ्यास करीत नाही. किती? 84 लाख जीव आहे या जगामध्ये. कुणीही लग्नीला संडासला 10 सेकंद उशीर करीत नाही. करत म्हैस म्हणती का एवढं जुनं धुते मग संडासला जाते. जेव्हा वाटलं तेव्हा. प्रश्न असा आहे, आम्हाला इज्जत आहे, आम्हाला बुद्धी आहे, आम्ही जिथं असतो तिथे जाऊ शकत नाही. मग पर्याय काय? जिथं राहू तिथे शौचालय बांधा, रेल्वेत बांधा, एसटीत बांधा, ग्रामपंचायत मध्ये बांधा, बाजारात. विमानात सांगायचे, विमानात ये. पुणे म्हणून डोक्यावर पाऊस पडत नाही. आणि दुसरं एक कारण आहे महत्वाचं, पुरावा देत द्या. शाळांच्या पुराव महिला अतिशय महत्वाचं आहे. एवढा एक सांगतो, आठवितो लय थकलं होत. माशी असते ना, माशी, माशीला 6 पाय असते. मी काम कसं केलं, किती कपटपणाने केले त्याचे काही उदाहरण तुम्हाला सांगायचं विसरलो तर आठवण द्या. काम करताना मी कसा कपटपणा केला लोकांसाठी ते पण सांगायचं. हे माशी सांगतो. माशीला 6 पाय असते, बरोबर? किती? 6. आणि एका पायाला 6,000 जंतू चिटकले. जर ती उघड्या कोणाच्या ओल्या संडासवर बसली तर किती जंतू चिटकले एका पायाला? 6,000. तिला पाय किती? 6. म्हणजे सगळ्या पायाला किती जंतू चिटकले? 36,000. ती माशी 36,000 जंतू घेऊन उठली आणि मग आपल्या भाकरीवर बसली. तर आपण भाकर खातो कुठे? पण तुम्ही खाता, हे खातो, हे खातो, कोणी आपल्याला कळलं नाही, आपल्याला समजलं नाही. करा तुम्ही एक काम करा, उद्या नको, सप्ताह झाल्यावर. सध्या काय सप्ताह आहे ना आपलं, काय घरामध्ये काय गडबड करायची.
सप्ताह काला झाला का त्यांच्या दुसरी घरी गेल्यावर करून पहा. काय करायचं, तुमच्या तुमच्या स्वतःच्या संडासमध्ये सुईची टोक बुडा. चाचणी सुई असते ना सुईद्वाराची, तिथं टोक बुडायचं फक्त, सगळी सुई नाही बुडायची. आणि ते टोक भाकरी लावायचं. खायचं आपलं आपण. कोणी खाईल? नाही खाणार. बरोबर आहे, नाही खाणार, खाऊ बी नका. पण मला एक सांगा, सुईच्या टोकाला जास्त लागला असेल तर सहा पायाला जास्त लागला. जास्त खायचं. कमी नाही खायचं. इथे एक गडबड झाली जुन्नरकरांना. तुमच्या लक्षात आलं का नाही आलं मला माहित नाही, पण मी सांगून टाकतो. सुईच्या टोकाने लावलं ते तुमचंच होत, ते तुम्ही खात नाही. आता माशीनं आणलं ते आधीच दादाच्या गटाचं आहे, साहेबांच्या गटात. कोणी तिथे लहान नाही, लज्जा नाही, पाच नाही, काय विसरून सांगतो आधी. अज्ञान आम्हाला कोणीतरी समजून सांगितलं पाहिजे. आणि ही जिम्मेदारी कोणाची आहे? जे ज्ञानी आहे, शिक्षक आहे, मोठे लोक आहे, कीर्तनकार आहे, आमदार आहे, खासदार आहे, यांची जिम्मेदारी आहे. या सगळ्यांनी समाजाला समजून सांगा आणि समाजाचं कल्याण करा. एकदा जन्माला आलो, एकदा मरायचंय. येताना काय आणलं, जाताना काही न्यायचं नाही. न्यायचंच नाही कोणाला, मग कशाला येड्याने करायचं. आम्हाला साने गुरुजींनी काय सांगितलं, खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम आवडावे, जगीचे हिनाथ तयार जाऊन उठवावे. तुकाराम या रे याने लहान थोर. किती सोपं आणि साधं सांगितलं हो आम्हाला. आम्हाला कळलं नाही. हे तसे ऐकत नाही. नीट ऐका, हे तसे सरळ ऐकत नाही म्हणून कोणी सांगत नाही. कळू राहिलं का? समाज सरळ सांगितल्यानं ऐकत नाही म्हणून कोणी सांगत नाही. आम्ही काय केलं, याने काय केलं, आम्ही कपट नीती वापरली. माझ्या गावात मी काय केलं, लोकांसंग येते 2-4 उदाहरण मी तुम्हाला सांगतो. टॅक्स भरत नाही, 15 ऑगस्ट झेंडावंदन पहिल्या पावतीवाली कशी भरीत नाही, रात्री झोपत नाही, पैसे भरते. पैसा बसलेल्या महिला राग ना घेऊन जाऊ. अर्ध्याच्या वर महिलांनी लग्नाची नोंद करेल नाही. करेल का? सगळा अनाधिकृत कारभार आहे. लग्नाची नोंदीच करीत नाही खेड्यात. एक गुंठा जमीन घ्यायची तर रजिस्ट्री करतो आणि बायको करायची, नवरा करायची, लिहून घेत नाही. लिहा ना कोर्टात, त्याला काय करते. मग मी आमच्या इथे काय केलं, एक बाई आली ग्रामपंचायत मध्ये, ती म्हणे दादा पोराची जन्माची नोंद काय. म्हणलं चांगली गोष्ट आहे बाई. तिला पाणी दिलं प्यायला, जन्माची नोंद करतो म्हणलं तुझ्या पोराची, तुझ्या लग्नाची नोंद करेल का? म्हणे नाही. म्हणलं बाई कोणच आहे? तिला इतका राग आला, मला शिवाय गेलं ना, पहिला तुला कोणा सरपंच केलं, तू सरपंच व्हायच्या लायकीचं आहे का, असं बोलत असतो का? सगळ्या गावाला माहित झालं की लग्नाची नोंद नसेल तर पोराची नोंद घेत नाही. आता हळद लावूनच येते. लग्नाच्या दिवशीच लग्नाची नोंद करते आणि त्याला टीसी जोडा लागतो. 18 वर्षाच्या आतल्या पोरीचे लग्न माझ्या गावात आता होत नाही. हे नियमन आहे. म्हणजे यांच्याकडून वाकडं करून घेतलं पाहिजे. मृत्यूची नोंद करीत नाही, माणूस मेला नोंद करीत नाही, सरपंचाला 1 महिन्याची वर अधिकार नाही. हे 6 महिन्याने तर माझ्या बापात कागद द्या, कुठून द्या. आम्ही काय केलं, जे पोरग त्याच दिवशी अर्ज करीत बाप मेलाच, त्याच्या बापाला जाळायला लागणारे लाकडं ग्रामपंचायत फुकट देईल. त्या लाकडाच्या आयताने अर्ज करतो. नोंद झाली ना, आपल्याला साप मिळायला पाहिजे, काठीने मोडली पाहिजे, सरपंच हरणी पाहिजे.
कळलं का? मला काय म्हणायचं, कपटीपणा का पाहिजे? या लोक पण करून घ्यायचे. काय तर लोक वापर बायाच्या घरी जाऊन विचारलं तुम्हाला कोणतं झाड आवडतं, ज्या बाईनं जे झाडाचं नाव सांगितलं ते जाणून गेलं, तिला लावणे म्हणलो. आता काय करेल त्याची ती? तिला जर म्हणलं तू सरकारी योजना आहे, ती म्हणते जीवाच्या घरी उतर. तिच्या आवडीचं रोप दिलं, लावलं. थोडं कपटपणा करा ना. प्लास्टिक 15 रुपये किलो विकत घेतो, भेटी ते का? नाही भेटी. एकदा वड सावित्री पौर्णिमेला महिलाला वड लावायला लावले. कधी साहेब वड लावणं सोपी गोष्ट आहे. आणि आणले ग्रामसेवकाला म्हणलं वड सावित्री पौर्णिमा आहे उद्या, निमित्त चांगलं आहे वडाचे रोपान. ग्रामसेवक म्हणे साहेब वड कुठे लावते बाहेर, तू काऊन डोक्याला ताण घेतो, आपल्याला त्याला भेट दे. त्या कुठे लावू? वडालाही जागा लागत नाही. म्हणजे लागत नाही ना, आपण भेट देऊन आपण मोकळो. वड सावित्री पौर्णिमा आपल्याला भेट द्यायची. नर्सरीत गेला 70 रुपये भेटले. सत्य घटना आहे. आमचे चौधरी ग्रामसेवक होते तेव्हा. दादा म्हणे 70 रुपये आहे वडाचे. ना महिला मंडळ नीट ऐका, घेऊन आलं 70 रुपये. ग्रामपंचायत मध्ये ठेवले, शिपायाजवळ दोंडी लिहून दिली. माझ्याकडे लाऊडस्पीकर आहे, 18 लाऊडस्पीकर. एकदा सांगितलं की सगळ्या गावात दर घरी आवाज. काय दोंडी लिहून दिली? अध्यक्ष साहेब, उद्या वड सावित्री पौर्णिमा आहे, वडाची पूजा करणं लय पुण्याचे काम, म्हणून महिलांनी वडाची पूजा करा. त्या सावित्रीनं सत्यवानाला वडाखाली आणलं, ऑक्सिजन मिळाला म्हणून तो जिवंत झाला. वड 24 तास ऑक्सिजन देतो, तुळस 24 तास ऑक्सिजन देते, म्हणून तुळस जरूर. मग महिलांना सांगितलं उद्या वड सावित्री पौर्णिमा आहे, ज्या ज्या महिलाला वडाचे रोप पाहिजे तिने घेऊन जा. ग्रामपंचायत आणले, मोफत आहे. वड सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम आहे. पण आपले वड पूजा, दुसऱ्याचे वड पूजू नका. जे महिला पळत आल्या वड न्यायला आपले 5 मिनिटात वडा गेले पुरलेले. बाकीच्या महिला म्हणे दादा आमचे वडे, म्हणलं तुमचे वडे तिकडेच आमचे जमले. आणि इथं बसलेल्या माता बहिणीला माझी विनंती आहे, वडाला लई जागा लागती हे खोट आहे, डोक्यातून काढा. जशी तुळस कुंडीत येते तसा वड पण कुंडीत येतो. अशी एवढी कुंडी आणायची आणि दरवाजा पुढं रोप लावायचं. फांदी बी लावली तर वड शिंगतो. तुम्हाला प्रिय आहे ना, तुम्हाला पूजा करायची, करा ना, लावा ना. त्याचे फायदे बी लय येत आहेत. हे जुने झाडाचे सांगितले ना शासनानं, आपल्या शास्त्रानं गरज आहे. आणि कुंडीत जर वड लावला ना त्याचा फायदा लय भारी. सांगू महिला मंडळ, हो ऐकत का? खरंच सांगू ना, कुंडीत जर वड लावला आपल्या दरवाजा पुढं तर आपला वड आपल्या डोळ्यात राहतो. तिकडं वड्याला जर लावला तर त्याला लय मारून द्या फुटत. आपल्या दरवाजा पुढं प्रत्येक महिलांनी आपला वड लावत ना, चांगली गोष्ट आहे ना. गमतीचा भाग सोडून द्या. माझा सांगायचा आहे तो हा ते का आपण लावा, हा त्याच्या मागचा उद्देश. 7 दिवस आनंदाचे. खूप चांगले महाराज येणार आहे, फार बुद्धिवान लोक आहेत, चांगले लोक आहेत. चांगला आनंद घ्या. आणि ज्या एवढ्या मोठ्या भव्य दिव्य चांगल्या कार्यक्रमाला ज्या लोकांनी मदत केली असेल, कुणी आर्थिक रूपात केली असेल, कुणी श्रमिक रूपात केली असेल, त्या सगळ्याचे मी मनापासून आभार मानतो. आणि खेळात एवढं सोपं नाही, चांगलं. आणि ज्यांनी नसेल केली त्यांचे डबल आभार मानतो.
कारण अशा दलिंदर लोकांच्या पाप याच्यात येऊ नये. कशाला तिकडच भरून येते. काय कमी पडणार आहे तुम्हाला? काय कमी पडणार नाही. परमेश्वर तुमच्या सगळं आहे. गणराज गणपती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं अधिष्ठान आहे. चांगले महाराज आहे. वारकरी संप्रदायाची कीर्तन आहे, हरिपाठ आहे, काकडा आहे, रोज चांगल्या गोष्टी. एवढं महिला मंडळ आहे. महिला मंडळाला माझी विनंती आहे, 7 दिवस आनंदाने घ्या. कुणाला एखादी गोष्ट कमी मिळाली असेल, तुम्हाला हार नसून मिळाला, कोणाला नारळ नसून मिळालं, तुम्हाला नाश्ता नसून मिळाला, काही नाही घ्यायचं. त्यात काही एवढं वाटून घ्यायचं नाही. एकमेकाला घेऊन चालायचे. खेळीमेळीच्या वातावरणात गोडीनं आणि या सप्ताह हा 10 दिवस साजरा करायचा आणि याच्यापासून शिकून आयुष्याचे कल्याण करायचे. काय शिकायचे या 10 दिवसात? वैकुंठाला जायचे शिकायचं नाही. म्हातारे लोक मी काय म्हणलं मी? वैकुंठाला जायचं शिकायचं नाही. जगाला तो वैकुंठ आम्हाला नको. नगदवाडीचं वैकुंठ कसं होईल हेच करायचं शिकायचं. तिकडे नको वैकुंठ करायचं. या 10 दिवसात हेच शिकायचं तुझे आणि पुढे ते करायचं. कधीतरी नगदवाडी एकदम वैकुंठासारखी एकदम स्वर्ग झाली. नगदवाडीचे लोक लय चांगले, महिला लय चांगल्या. नगदवाडीचं म्हातारं 100 वर्ष जगलं.